नमस्कार. आज मी MP पाटील सरांच्या नाट्यसमीक्षा संहिता आणि रंगप्रयोग या पुस्तकातील राहिले दूर घर माझे एका नाटकाची निर्मिती प्रक्रिया या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 5 भागापैकी चौथा भाग वाचतोय. 4. दादी आणि जावेद. या कुटुंबातील या 18 वर्षाच्या जावेदची मात्र तो शेवटला क्षण येईपर्यंत त्या म्हातारीबाबत द्वेषपूर्ण तिरस्काराची भावना आहे. कारण तारुण्यातील कडवटपणाचे पीळ पक्के असतात. माई तन्वरचे जुळत असलेले देह मनासहितच्या स्पर्शाचे नाते त्याला नापसंत आहे. अब्बा अम्मीचा त्या म्हातारीला समजवण्याचा केविलवाणा सूर त्याला तद्दन नामंजूर आहे. म्हातारीला तमाम करण्याची इजाजत ही त्याच्या कडव्या द्वेषाची मागणी आहे. त्याच्या मनात या म्हातारीबाबत जो द्वेष आणि तिरस्कार आहे तो हिंदू धर्मीय माणसाबाबत आहे. याचे कारण त्याच्या मनोभूमीत बालपणापासून जे रुजत आलेले आहे त्यामध्ये आहे. इतिहासाच्या तासानंतर इतिहासाच्या खेळामध्ये त्यालाही स्वाभाविकच वीरपुरुष शिवाजी महाराज होऊन अफजल शाहिस्तेखानावर वार करावायचे असतात. पण रोजच सारी हिंदू मुले त्यालाच अफजल खान शाहिस्तेखान करून झोडपत असतात. ही याद त्याच्या जिव्हारी लागलेली. खेळ संपला तरी घाबरलेला, वर्गात दूर एकटाच बसायला लागलेला, अल्पसंख्य असलेल्या जाणीवेने पोखरलेला, हिंदू मुलांची नफरत करायला लागलेला. आणखी एक कोवळी आठवण यशोदा मावशीच्या घरातील दिवाळीची. यशोदा मावशी आपल्यालाही फटाके उडवायला द्यायची. दिवसभर अम्मी अब्बा आपण सारे खायला प्यायला त्यांच्याकडेच असायचो. तिथलीच कुणी गोबऱ्या गालांची, घाऱ्या डोळ्यांची. अखेर काय झालं? फसाद सुरू झाल्याबरोबर ती माझी नफरत करायला लागली, तोंड फिरवून घ्यायला लागली. तुमचा काही एक अपराध नसताना त्या दुःखाची वेदना खोलवर जाऊन घाव घालते. तन्नो, अगं शेवटी आपण मुसलमान अलग आहोत हेच त्यांच्या मनात कायम असतं. बाकी सब झूट, वरवरचं दिखाऊ. आणि अखेरीला ते तर ताजे घडलेलं. खिडकीखाली ढोल ताशे बडवत बेहोश होऊन येणारे जुलूस, भयंकर घाबरवून टाकणारे नारे, दारावर येणाऱ्या धाड धाड धडका, काडकन मोडून पडणारे दरवाजे, रडणारी किंचाळणारी मुकी झाल्यागत थिजून जाणारी तन्वर, परत परत बंद दरवाजांना कड्या कोयंडे घालायला आणि कुलूप ठोकायला धावणारी अम्मी, बाहेर उजेड पडेल आवाज ऐकू जाईल म्हणून कुणाला बत्ती न लावू देणारी की बोलू न देणारी तीच अम्मी. 10 दिवस आमच्या घरात कैद झालेले आम्ही. त्या म्हातारीला तमाम करण्यासाठी उस्तादाला सुपारी देण्याची इजाजत मागणारा जावेद या सर्वांतून निर्माण झालेला असतो. आणि आता तर तो हिंसक तिरस्कार पढविणाऱ्या धर्माच्या सेवकाच्या तालमीत वाढत असतो. पण शेवटल्या क्षणी माईच्या त्या सर्वांबद्दलच्या वात्सल्यापोटीच्या निर्धारामुळे तोही गुदमरून जाणार असतो. त्याच्यातही त्याच्यातल्या माणसाची संवेदना जागी होणार असते आणि त्या दादीच्या खांद्याला त्याच्याही आवेगाचा पूर्ण संवादी स्पर्श होणार असतो. 2 विरोधी विचारधारांचा आविष्कार. त्या चहाच्या ठेल्यावर जो तथाकथित धर्मकल्पनेतून मुक्त असलेल्या मानवतावादी विचारधारेचा प्रतिनिधी मोठ्या धिटाईने आणि परिपूर्ण आत्मविश्वासाने वावरतो आहे त्याचे रूप असे आहे. नासिर नावाचा तो एक अवलिया शायर असतो. असाच दूरच्या पेटलेल्या घरातून इथं आलेला, माणसांच्या प्रेमापाशी शांती अमनच्या शोधात या अजनबी मुलखात फिरत असलेला, कुठल्या तरी तथाकथित धर्मानेच हाकलून दिलेला, तरी माणसातील माणूसपणाची स्वप्ने गाणारा. त्या दिवशी पाऊस बरसत होता. आकाश आईचं दूधच बरसत होतं. मातीला गंध सुटला होता. वाटलं होतं द्वेष, नफरत, असूया, सूड सारं पावसात वाहून जाईल. माणसं रस्त्यावर येतील
हळूच शेजाऱ्यांचे हात धरतील आणि कुदरतची गाणी गात सुटतील. निसर्गाचे नगमे ओठावर असतील, चाली हृदयात असतील. तो असा प्रेम शांतीचा शोध घेणारा शायर असल्याने त्या मोहल्ल्यातील धर्मांध उग्र हिंस्त्र शक्तींबरोबर निर्भय शब्दांची तर्कशुद्ध लढाई खेळतो. ज्या मजहबबद्दल आपल्याला काहीही माहीत नाही त्याची आपण नफरत का करतो, तिरस्कार का करतो? का आपल्या मुलाबाळांना दुसऱ्या धर्माचा द्वेष करायला शिकवतो? आपल्या जगण्याचे बळ दुसऱ्याच्या तिरस्कारात का शोधतो? तुला समजायला लागल्यावर सर्व धर्मांची शिकवण दिली गेली आणि सांगितलं की तुला हवा तो धर्म तू निवड. अरे मग जो आपण निवडलेला नाही त्यासाठी कुणाचं रक्त सांडण्याचा आपल्याला काय अधिकार? त्या हिंसक धर्मांध शक्तींच्या प्रतिनिधींना तो कधी निरुत्तर करणारे प्रश्न विचारित असतो, कधी त्याच्या निर्भय शब्दांना उपरोधाची धार चढत असते, तर कधी धर्मयुद्ध, शांती याबद्दलची वैश्विक सत्तेही तो सांगत असतो. कुणाचं न घाबरणं तुम्ही बर्दाश्त करू शकत नाही, म्हणजे तुम्हाला एखाद्याचं निर्भय जगणं सहन होत नाही. अरे अशा धास्तावलेल्या घाबरलेल्या माणसांचं राष्ट्र कसं उभं राहील? लोकांना काही विसरायला देऊ नका. लोकांना निर्भय निर्धास्त नकाच होऊ देऊ. त्यांना सारखं घाबरवत राहा. त्यांना दुसऱ्याच्या मजहबचा बागुलबुवा दाखवून त्यांनी हमेशा नफरत करायला हवी. त्यांना झुंजत ठेवा, आतंक फैलावा आणि सगळीकडे अंधार झाला की हळूच बिगुल वाजवा. शांतीसाठी युद्ध पुकारा. पण जनाब, युद्धानं शांती येत नाही, येणार नाही. फक्त जिंकणारा उद्दाम होईल आणि हरणारा सुडाच्या भावनेनं पेटून उठेल. एक लढाई संपते तेव्हाच दुसऱ्या लढाईची तयारी सुरू झालेली असते. त्याच्याच प्रभावाने की काय मौलवीही भयमुक्त होऊन माणुसकी शिकवणारी धर्मतत्वे बोलू लागतात. हादीस शरीफमध्ये म्हटले, तू कधीही दुसऱ्याच्या मजहबला वाईट म्हणू नकोस, म्हणजे तो तुझ्या मजहबला वाईट म्हणणार नाही. तू कधीही दुसऱ्याच्या खुदाला वाईट म्हणू नकोस, म्हणजे तो तुझ्या खुदालाही वाईट म्हणणार नाही. मंदिरं बांधू न देणं किंवा मंदिरं तोडणं म्हणजे इस्लाम नव्हे बेटा. दुःखी, पीडित, गरीब, विधवा यांना मदत करशील तर अल्लाह खुश होईल. तुम्ही जमीनवाल्यांवर दया करा, आसमानवाला तुमच्यावर दयेचा वर्षाव करेल. असा हा मानवतावादी विचारधारेचा आविष्कार असतो. 2. हिंसक धर्मांधता या विचारधारेचा प्रतिनिधी म्हणजे त्याच चहाच्या ठेल्याभोवतालच्या मोहल्ल्यावर अधिसत्ता गाजवणारा उस्ताद. तर्कशुद्धता आणि मानवी मूल्ये यांपासून दूर असणारी ही विचारधारा. या विचारापेक्षा विकाराच्या अधीन असलेली, म्हणूनच ती सतत आततायी हिंसक कृतीला आवाहन करणारी असते. उस्ताद सारखे तिचे प्रतिनिधी रचलेल्या खोट्या कल्पनांनी समूहाला घाबरवीत त्या हिंसक कृतीत ओढीत असतात. बकोमत, अख्खी हवेली मारली असल्यानं ती काफीर बुढी जिंदा कशी राहिली, असा कौम का खादिम म्हणवणाऱ्या उस्तादचा सवाल आहे. सरकारी कस्टोडियन आणि धर्माचे मौलवी यांच्यापेक्षा इथे आमचा हुकूम चालतो, असा त्याचा रास्त अहंकार आहे. या मोहल्ल्यातील हिंदू धर्मीय एकमेव म्हातारीला तमाम करणे ही तो धर्माज्ञाच समजतो. त्यासाठी 5,000चा ऐहिक मोबदलाही तो मागतो. त्याला रहेमचा धर्म सांगणारा कोणी मौलवी धिटाईने पुढे आला तर त्याला हा धर्मसेवक खुदाच्या घरी कायमचा पाठवून देतो. या अंध खादिमांची धर्मकल्पना सूड, द्वेष, तिरस्कार, असहिष्णुता आणि स्वार्थ यावर आधारलेली असते. म्हणून कासिमभाई यांसारख्यांचे माईच्या हिंदू घराबरोबर वाढत जाणारे मानवी नाते त्यांना सहन होणे अशक्य असते. आणि माई त्या मुसलमान मोहल्ल्यात मुक्तपणे वावरत असलेली पाहणे त्यांच्या सहनशक्तीच्या पलीकडलं असतं. ती हिंदू बुढी आहे, इथे पाकिस्तानच्या रावी नदीत रोज आंघोळीला जाते, तिथं ती पूजापाठ करते. या कासिमबाईंच्या घरात तर दिवाळी साजरी झाली, चिराग पेटवले, प्रसाद म्हणून खुलेआम मोहल्ल्यात मिठाई वाटली गेली. हे कुफ्र नाही तर काय? इथं पाकिस्तानात ती अशी कुफ्र फैलावतीये.
ती कुणाला घाबरत नाही. हे सर्व हा उस्ताद बर्दाश्त करू शकत नाही. पाकिस्तान इसलिए बनाया है की वहाँ काफिर रहे. तिथं आमच्या भाईबंधांवर झालेले अत्याचार आम्ही अजून विसरलो नाही. तिथं आम मुसलमान भाईंची कत्तल होताना आम्ही बघितली आहे. हे कसं सहन करायचं? आम्ही धर्मासाठी लढत आहोत, म्हणून काफिरांवर या मुलकात बिलकुल दयामया केली जाणार नाही. यापुढे इस्लामी मुलकात कुणी राहायचं आणि कुणी नाही आम्ही ठरवणार. ती हिंदू बुढिया आमच्या घरात शिरते, आमच्या बायका मुलांना भेटते, त्यांच्याशी बातचीत करते, त्यांना आपल्या मजहबच्या गोष्टी सांगते. हे नाही आम्ही बर्दाश्त करू शकत. तिला ताबडतोब भारतात हाकलून दिलं पाहिजे. उद्या ती तिथं आपली पिलावळ वाढवेल, आपल्या सगळे सोयऱ्यांना इकठ्ठा करेल. आधी सगळ्यांचा तांडा बरोबर घेऊन इथल्या सत्तेत वाटा मागायला लागेल. जगात जिथं ज्यांची संख्या अधिक तिथं त्यांच्या हाती सत्ता. हिंसक धर्मांधता या विचारधारेचा आविष्कार हा असा असतो. 3. चढत जाणारे उत्कट भावनाट्य. मानवतावादी विचारधारेचा प्रतिनिधी शायर आणि हिंसक धर्मांधता या विकारधारेचा प्रतिनिधी उस्ताद यांचा प्रत्यक्ष संबंध हवेली घरात जोडल्या जाणाऱ्या नातेबंधाशी येताच उत्कट प्रत्यय देणारे संवादी आणि विरोधी भावनाट्य आकाराला येत असते. 1. नासिर हा मानवतावादी धर्मतत्वाची शायरी गाणारा असल्यामुळे त्या हवेलीतील माईचे आणि त्याचे नाते या अजनबी मुलखात जुळते. तिच्या हवेलीमध्ये त्याला हवे असलेले घर सापडते. त्याला माईच्या हातात त्याच्या आईच्या हातांची चव सापडते. रात्री बेरात्री त्याला याच घराची ओढ असते. धर्मांध दहशतीने घेरलेल्या मुसलमान मोहल्ल्याभर माईबरोबर फिरत, मिठाई वाटत त्यांच्या हिंदू दिवाळीत तो सामील होतो आणि माईही त्याखेरच्या भावनिक ताणातून मुक्त होण्यासाठी याच तिच्या माणुसकी जपणाऱ्या शायरपुत्राला साथ घालते. माईचा हा शायरपुत्र तिच्या घरातील नातेबंधात सर्वांचाच नासिर भाई होऊन जातो. गरमीच्या मोसमात रुईची फळं पिकायची आणि सफेद दूध म्हाताऱ्या तितरबितर उडायच्या. आम्ही सारी मुलं म्हाताऱ्या धरायला गावभर हिंडायचो. पण त्या काळरात्री मी अस्मानात बघते तर अस्मानात खूप म्हाताऱ्या गाव सोडून निघालेल्या असतात. ही तन्वरची जीवघेणी आठवण ती या कविहृदयाच्या नासिरभाईपाशी उघडी करते आणि जावेदही नासिरभाईंच्या गप्पा टप्पांच्या निसर्गरंगात हरखून जातो. 2. उस्तादच्या रूपातील हिंसक धर्मांधतेकडून हवेली घरातील नातेबंधाला विविध मार्गांनी आव्हान दिले जाते आणि त्या घरातील विविध प्रकारच्या मानवी प्रेरणांनी त्याला प्रतिबंध घातला जातो. यातून संघर्षाचे रूप चढत जाते आणि उत्कट नाट्य आकाराला येते. अख्खी हवेली मारल्यानंतर जिंदा राहिलेल्या त्या काफिर बुड्ढीला त्याच मार्गाने संपवणे हा त्या हिंस्त्रतेचा सरावाचा खेळ तणावग्रस्त जावेदमुळे अधिकच सोपा होत असतो. पण हमीदामधील उपजतच असलेल्या पापपुण्याबद्दलच्या विवेकातून व्यक्त झालेल्या अटीतटींच्या निर्धारामुळे त्याला पायबंद घातला जातो. धर्माचे नाव पुढे करीत हवेलीची उपरी मंजिल आपल्याच मुसलमान भाईला आपल्याच अखत्यारीत अलॉट करून म्हातारीला बाहेर काढण्याची हिकमती चाल उस्तादाकडून रचली जाते. पण कासिम भाईंच्या व्यवहारी शहाणपणाने ती लागलीच रोखली जाते. सुडाने पेटलेली ती धर्मांधता काळोख्या रात्री वाजत गाजत दाराला धडका देत गुंडागर्दी करीत त्या माणसांच्या घराला घेरून टाकते. पण माईमधले प्रकटलेले निर्भय तेज तिला सामोरे जाते आणि त्या हिंसक गुंडागर्दीला वरमून शरमून काळोखातच माघारी फिरायला लावते. ही धर्मांधता आडमार्गाने एक जिव्हारी लागेल असा प्रहार या नातेबंधावर करते. ज्या घरात हिंदू बाईला आसरा दिला, ज्या घरात रोज हिंदू देवांची पूजा होते, अशा घराशी रिश्ता केलात तर तुमचे घर पेटवून देऊ, अशा मिर्झा साहेबांना मिळालेल्या धमकीमुळे
तन्वरची जुळत असलेली शादी त्यांच्याकडून मोडली जाते. आणि त्याचबरोबर माईबरोबर या कुटुंबाचे जुळलेले नातेही विस्कटून जाते. पण तिच्या तन्वरचे, तिच्या राधेचे लग्न आपल्यामुळे मोडले. ते सैतान तिची शादी कधीच होऊ देणार नाहीत, या तिला घायाळ करणाऱ्या जाणीवेने या माझ्या माणसांना दगाफटका होण्याआधीच हे घर सोडून हिंदुस्थानला जाण्याचा समर्पणशील निर्णय ती घेते. आणि मग विस्कटून गेलेले ते भावबंध परत अपार आर्द्रतेने जुळून येतात. आम्ही नाही जाऊ देणार तुला दादी. जायचं होतं तर या राधेला एवढा जीव का लावलास बोल. तन्वर: माझी, आम्ही तुमचे कुणी नाही का? आम्ही मुसलमान, दुसऱ्या धर्माचे, म्हणून तुमचे कोणी लागत नाही. तुम्हाला जायचं असेल तर पहिले आम्हाला रावीत फेकून द्या, आणि आम्ही बुडल्याची खात्री झाली ना की मग जा कुठं जायचं तिकडे. हमीदा: माई, आमची काही गलती झाली असेल तर आम्हाला पल्लूत घ्या, माफी द्या. आज इथे एकच वायदा करावा लागेल, पक्का वायदा. आभाळ कोसळलं तरी आम्हाला सोडून कुठंही जायचं नाही. कासिमभाई. या भावना वेगात जावेदही शेवटी कोसळतो. दादीचे खांदे पकडून हमसून तिला शपथ घालतो. तुला माझी कसम दादी, कुठंही जायचं नाहीस, कुठंही जायचं नाहीस. हे आपलं घर सोडून. आणि याच पार्श्वभूमीवर तो धर्मातील जीवन मूल्यांचा बटवा त्या करुणामय मातृगृहातून माईंच्या हस्ते त्या तरुण पिढीच्या हाती देण्यात येतो. आणि मग तशाच काळरात्री वाजत गाजत दगडधोंड्यांचा वर्षाव करीत घरादाराच्या काचा फोडीत सर्व हिंसक शक्तीनिशी ती धर्मांधता मोठ्या समूहाने परत त्या घरावर चालून येते. पण तिच्यावर मात करणाऱ्या शुभशक्तीचा सूचक नवा सूर्योदय प्रेक्षकांना आश्वस्त करतो. असा हा नाट्यात्म रूपबंधाचा कळस उत्कट भावनाट्याचा आणि अपेक्षित नाट्यार्थाचाही उत्कट प्रत्यय देत असतो. इथं चौथा भाग संपवतो. धन्यवाद.